मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। वडी रामसगाव पंचायत समिती गणातून खंबीर नेतृत्व अच्युत गोरे यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी। घनसावंगी तालुक्यातील वडी रामसगाव सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या संयुक्त वतीने अच्युत गोरे यांची घनसावंगी येथील संपर्क कार्यालयात पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अच्युत गोरे हे विकास कामात सातत्य, शासन दरबारी प्रभावी पाठपुरावा आणि सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारे खंबीर नेतृत्व म्हणून सर्कलमध्ये ठळक ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत। गोरगरीब शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर राहिल्याने त्यांचा जनसंपर्क भक्कम असून लोकहिताचा विचार करणारे नेतृत्व म्हणून त्यांची सर्वत्र छाप उमटली आहे। माजी मंत्री व माजी आमदार राजेश टोपे यांचे खंदे समर्थक म्हणूनही अच्युत गोरे परिचित आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना बोलताना त्यांनी सांगितले की वडी रामसगाव सर्कल हा परंपरेने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। जनतेच्या विश्वासामुळे आणि केलेल्या विकास कामांमुळे यंदाच्या निवडणुकीत आपल्या विजयाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। या सर्कलमधील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधांमध्ये त्यांच्या पुढाकारामुळे झालेले बदल उल्लेखनीय असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक मजबूत झाल्याचा विश्वास स्थानिक मतदारांमध्ये निर्माण झालाय। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। जिल्हा परिषद गटातून वडी रामसगाव पंचायत समिती सर्कल मधून आमचे अच्युत नाना गोरे यांनी त्यांचा पंचायत समितीसाठी इच्छुक अर्ज आज माजी मंत्री राजेश टोपे साहेब यांच्या कार्यालयामध्ये इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।